धोत्र्याच्या झाडाचे श्रावण महिन्यात होणारे हे चमत्कार ऐकून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. हो, अगदी बरोबर ऐकलत. धोत्रा जे भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे, ते केवळ औषधीच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावी मानले जातात. त्याच्या फळांचा, फांद्यांचा आणि पानांचा उपयोग काही खास काळात, विशेषतः श्रावण महिन्यात केल्यास दुष्ट शक्तींचा नाश होतो, ग्रहबाधा दूर होतात आणि आर्थिक अडचणींवर विजय मिळवण्यासाठीही केला जातो असं म्हणतात. जर तुमच्या घराजवळ, शेजारी किंवा गावात कुठेही धोत्र्याचं झाड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमूल्य नक्कीच ठरू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत धोत्र्याच्या झाडाशी संबंधित काही असे चमत्कारिक उपाय, लोकमान्यता आणि शास्त्रश्रद्धा जे ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. चला तर मग सुरुवात करूया. धोत्र्याचं झाड हे हिंदू धर्मात आणि विशेषतः श्रावण महिन्यात महत्त्वाचं आहे. त्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि काही लोकप्रिय समजुतीनुसार औषधी गुणधर्माचेही स्थान आहे. तर सर्वात आधी धोत्र्याचं झाड आणि त्याचे श्रावणातील महत्त्व जाणून घेऊया. धोत्र्याचे झाड हे भगवान शिवशंकर यांच्याशी थेट जोडलेले आहे. हिंदू धर्मात धोत्र्याच्या फुलांचा उपयोग शिवपूजनात, विशेषतः श्रावण महिन्यात केला जातो. श्रावण हा महादेवांचा आवडता महिना मानला जातो आणि या काळात शिवभक्त धोत्र्याची फुलं आणि पानं किंवा कधी कधी मुळेही पूजेसाठी वापरतात. श्रावण हा महादेवांचा आवडता महिना मानला जातो आणि या काळात शिवभक्त धोत्र्याची फुलं, पानं आणि कधी कधी मुळेही पूजेसाठी वापरतात. असं मानलं जातं की धोत्र्याची फुलं अर्पण केल्यानं महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. आता श्रावणात धोत्र्याचं झाड लावण्याचं कारण काय? तर धोत्र्याचं फूल हे शिवाला अत्यंत प्रिय आहे. श्रावणात शिवलिंगावर धोत्र्याची फुलं अर्पण केल्यानं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर धोत्र्याच्या झाडाला आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली मानलं जातं. असं म्हणतात की श्रावणात हे झाड घरात किंवा घराजवळ लावल्यानं नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती किंवा काळी जादू यांचा प्रभाव नक्कीच कमी होतो. श्रावणात धोत्र्याची पूजा केल्यानं घरातील वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते. श्रावणात सोमवारच्या उपवासात आणि महाशिवरात्रीसारख्या प्रसंगी धोत्र्याच्या फुलांचा वापर विशेष महत्त्वाचा आहे. यामुळे भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते असं सांगितलं जातं. आता वास्तुशास्त्रानुसार धोत्र्याचं झाड घरात किंवा घराजवळ लावताना दिशेचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. याबाबत स्पष्ट वास्तुनियम नसले तरी काही लोकप्रिय समजुती आहेत आणि तज्ज्ञांच्या मतानुसार धोत्र्याचं झाड लावण्यासाठी योग्य दिशा नक्कीच निवडली जाऊ शकते. तर धोत्र्याचं झाड लावण्यासाठी ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशा आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. धोत्र्याचं झाड किंवा याची मुळं या दिशेला ठेवल्यानं घरात शांती आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं. दुसरी दिशा उत्तर दिशा. काही ठिकाणी धोत्र्याचं झाड उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं, कारण ही दिशा कुबेराची म्हणजे धनाची दिशा मानली जाते. धोत्र्याची मुळं घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवता येते, परंतु ते स्वच्छ धुवून आणि पूजा न करता ठेवावी असं सांगितलं जातं. मात्र धोत्र्याचं झाड किंवा मुळं हे दक्षिण दिशेला लावणं टाळावं, कारण ही दिशा यमाची दिशा मानली जाते आणि ती नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. आता घरात धोत्र्याचं झाड असण्याचे फायदे काय? तर धोत्र्याचं झाड घरात किंवा घराजवळ असण्याचे अनेक फायदे मानले जातात, जे आध्यात्मिक आणि काही प्रमाणात औषधी दृष्ट्याही महत्त्वाचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे धोत्र्याच्या मुळाला घरात ठेवल्यानं काळी जादू, भूत प्रेत यांचा प्रभाव कमी होतो अशी समजूत आहे. विशेषतः श्रावण महिन्यात हे मूळ घरात ठेवणं शुभ मानलं जातं. एवढंच नाही तर धोत्र्याचं झाड योग्य दिशेला लावल्यास आर्थिक स्थिरता आणि समृद्धीही वाढते. यामुळे अनावश्यक खर्च टाळला जाऊ शकतो. धोत्र्याच्या फुलांचा सुगंध आणि त्याची पूजा केल्यानं घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहतं. आयुर्वेदातही धोत्र्याच्या पानांचा आणि बियांचा वापर काही आजारांवर उपचारासाठी केला जातो. मात्र याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा, कारण धोत्रा हा विषारीही असू शकतो. आता धोत्र्याच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या महत्त्व असले परंतु काही लौकिक फायदे सुद्धा आहेत. धोत्र्याचं झाड लावल्यानं घराभोवती हिरवळ वाढते आणि पर्यावरण शुद्ध राहण्यासही मदत मिळते. धोत्र्याची फुलं सुंदर आणि सुगंधी असतात, त्यामुळे घराचं सौंदर्यही वाढतं. धोत्र्याच्या झाडाचा काही विशिष्ट कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयोग होतो, ज्यामुळे घरातील स्वच्छताही राखली जाते. आता धोत्र्याच्या झाडाशी महादेवांचा विशेष संबंध आहे, म्हणून असं मानलं जातं की धोत्र्याची फुलं शिवलिंगावर अर्पण केल्यानं भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. धोत्र्याच्या झाडाची पूजा करून आणि शिवलिंगावर धोत्रा किंवा धोत्र्याचं फूल अर्पण केल्यानं भक्तांची पापं नष्ट होतात आणि त्यांना मोक्षाचा मार्गही मिळतो. धोत्र्याच्या झाडाची पूजा केल्यानं भक्तांचे महादेवाशी आध्यात्मिक बंध दृढ होतात. श्रावणात धोत्र्याची फुलं अर्पण केल्यानं जीवनातील संकट आणि दुःख कमी होतात अशी ही श्रद्धा आहे.
आता श्रावणात धोत्र्याच्या झाडाशी संबंधित काही चमत्कारिक समजुती आहे. त्या म्हणजे धोत्र्याचे मूळ घरात ठेवल्यानं कोणत्याही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. एवढंच काय, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की धोत्र्याच्या मुळाची पूजा न करता घरात ठेवल्यानं अचानक येणारी संकटही टळतात. धोत्र्याच्या फुलांचा उपयोग आध्यात्मिक कृतीमध्ये केला जातो, त्यामुळे व्यक्तींचं आकर्षण आणि प्रभाव वाढतो, असे काहींचे मत आहे. मात्र धोत्र्याचे झाड विषारी आहे, विशेषतः त्याच्या बिया आणि पानं. त्यामुळे त्याचा औषधी वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा. धोत्र्याचं झाड किंवा मूळ लावताना योग्य दिशेची निवड करावी आणि घरातील वातावरण स्वच्छ ठेवावं. धोत्र्याच्या झाडाची पूजा करताना श्रद्धा आणि भक्तीने करावी. तर मंडळी, धोत्र्याचं झाड हे श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजेसाठी आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे झाड योग्य दिशेला लावल्यास आणि त्याची श्रद्धेनं पूजा केल्यास यामुळे आध्यात्मिक, मानसिक आणि आर्थिक लाभ नक्कीच मिळू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की आपल्या आसपास असलेलं साधं वाटणारं धोत्र्याचं झाड किती मोठ्या चमत्कारांची आणि शक्तींची खाण आहे. श्रावण महिन्यात या झाडाचा योग्य विधीनं, श्रद्धेनं आणि शुद्ध मनानं उपयोग केल्यास नक्कीच अनेक अडथळे दूर होऊ शकतात आणि जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो. पण लक्षात ठेवा, मात्र कोणताही उपाय करताना योग्य माहिती घेऊन आणि श्रद्धा ठेवूनच उपाय केले जाऊ शकतात. कारण श्रद्धा आणि शुद्ध हेतू असेल तरच कोणताही उपाय फळ देतो. तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात, गावात कुठेही धोत्र्याचं झाड आहे का? आणि याचे तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव आलेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.